आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. जय महाराष्ट्र. शिक्षक, पालक बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात विद्या मंदिर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष असे स्वागत करीत आहे. इयत्ता 4थी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या प्रत्येक विषयातील प्रत्येक धड्याचं, प्रत्येक घटकाचं परिपूर्ण अभ्यास व्हावा, परिपूर्ण तयारी व्हावी आणि तीही घर बसल्या तुमच्या वेळेला, तुमच्या मूडनुसार आणि तीही अतिशय परफेक्ट आणि फ्रीमध्ये. यासाठी आपण हाय टेक्नॉलॉजीचा वापर करून परिपूर्ण सादरीकरणासह आपल्याला हे सर्व धडे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून शिकवणार आहोत आपल्या विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलवर. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत हे यूट्यूब चॅनल पोहोचलं पाहिजे, हे लेक्चरची लिंक पोहोचली पाहिजे आणि प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आपण सुरुवात केलेली आहे इयत्ता 4थीला परिसर अभ्यास भाग 2 आणि यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा धडा आपल्याला आज शिकायचा आहे. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. हा अतिशय महत्वाचा धडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीची परिस्थिती, महाराष्ट्राचं त्यावेळेचं अस्तित्व कसं होतं हा सांगणारा हा धडा आहे, हा टॉपिक आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा अतिशय महत्वाचा धडा, धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. म्हणूनच तर असं म्हटलं जातं, अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अनेक शूर वीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेली महाराष्ट्र ही आपली मायभूमी आहे. या महाराष्ट्राचंच वर्णन करत असताना कुण्या एका शाहिरानं म्हणून वर्णन केलंय, जिजाऊंच्या संस्कारांचा, शुभांच्या विचारांचा आणि शंभू राजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. पुढचा पॅरेग्राफ पहा. तो काळच मोठा धामधुमीचा होता. धामधुमीचा म्हणजे धावपळीचा होता, गडबडीचा होता. विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या 2 सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया व्हायच्या. बघा, नेहमी लढाया व्हायच्या. बर, आणि मग या लढाईसाठी त्यांना फौज लागे, फौज सैन्य लागतच ना. आणि या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. म्हणजे लढाई असायच्या नगरची निजामशाही आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांमध्ये. मात्र लढणारे आणि मरणारे मराठी असत. आता अर्थात महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला मराठा असं म्हटलं जाई, म्हणून मराठा किंवा मराठे म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन हा अर्थ, ही संकल्पना लक्षात राहू द्या. पुढचा पॅरेग्राफ आहे शूर मराठा सरदार. आता शूर मराठा सरदार काय? मराठे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले लोक काटक व शूर होते बघा. तसेच ते धाडशी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हो, हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडशी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत. पहा, समोर चित्रामध्ये तुम्हाला दिसते, हातामध्ये भाला आहे, कमरेला तलवार आहे. असे शूरवीर मराठा सरदार, मराठा जवान असायचे. हे मराठा सरदार फौजबंद असत, म्हणजे स्वतःची फौज असायची, स्वतःचे सैन्य असायचे. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, मग नगरच्या निजामशाहकडे गेला, विजापूरच्या आदिलशाहकडे गेला, उत्तरेकडे मुघल होते, मुघलांकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. चाकरीस ठेवी म्हणजे नोकरीस ठेवी, नोकरीला ठेवी. त्याला सरदारकी देई, सैन्याचा प्रमुख सरदार बनवत असत.
कधी कधी ते जर मोठा अजूनच शक्तिशाली तो मराठा सरदार असेल तर कधी कधी जहागिरीही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. आता जहागिरी म्हणजे फार मोठा असा प्रदेश दिला जायचा आणि मग त्या प्रदेशाचा कर महसूल त्या जहागीरदारांनाच मिळायचा, याला म्हणायचं जहागीर. बर, त्याच्या पुढचा पॅरेग्राफ पहा. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठा सरदार होते. अनेक मोठे मोठे सरदार नोकरी करत होते, काम करत होते. त्यात सिंदखेडचे जाधव, कुठले, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा आहे ना, त्या सिंदखेडचे जाधव. फलटणचे निंबाळकर. फलटणचे निंबाळकर म्हणजे कोण, तर सातारा जिल्ह्यातील फलटण आहे त्या फलटणचे निंबाळकर. यानंतर पहा मुधोळचे घोरपडे, आत्ताच्या कर्नाटक मधील मुधोळ आहे त्या मुधोळचे घोरपडे. यानंतर जावळीचे मोरे. जावळीचे मोरे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जावळी आहे, महाबळेश्वर आणि त्याचा प्रतापगड वगैरे तो प्रदेश, त्या प्रदेशाचे मोरे. यानंतर वेरूळचे भोसले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळच्या लेण्या आहेत, त्यावरून त्या प्रदेशाला वेरूळच म्हटलं जायचं आणि वेरूळचे भोसले म्हणून प्रसिद्ध. बर, हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. देवगिरीचे यादव माहिती आहे तुम्हाला की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आत्ता देवगिरीचा किल्ला आहे, तर त्या देवगिरीच्या किल्ल्याला राजधानी बनवली भिल्लम पाचवा आणि यानं यादव साम्राज्याची स्थापना केली होती महाराष्ट्रामध्ये. हे अतिशय शक्तिशाली असं साम्राज्य होतं यादव साम्राज्य आणि याच यादव साम्राज्याचे वंशज मानले जातात सिंदखेडचे जाधव. यादवचा अपभ्रंश होऊन जाधव असं नाव झालेलं असावं असं मानलं जातं. बर, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई ज्या आहेत या सिंदखेडच्या लखोजीराजे जाधवांच्या कन्या आहेत. लखुजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता जिजाऊंचा जन्म आहे. बर, याच्या पुढे आपल्याला पाहायचंय पा राजमाता जिजाऊ. या राजमाता जिजाऊ लखुजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या कन्या होत. याच्यानंतर पा शौर्याची परंपरा. हे जे सारे मराठा सरदार पाहिले हे मराठा सरदार शूरवीर होते, शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांच्या आपापसात हाडवैर असायची. हाडवैर म्हणजे अतिशय कट्टर वैर, 36 साकडा त्यांच्यामध्ये. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. आपण एकत्र यावं आणि आपल्या मातीसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं अशी दृष्टी, असं स्वप्न, असा विचार त्यांना नव्हता. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी, परक्यांच्या म्हणजे निजामशहाच्या, विजापूरच्या, आदिलशहाच्या यांच्या उपयोगाला पडत असत. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य निर्माण केले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे हे एक पराक्रमी घराणे होते. पा लक्षात राहू द्या, वेरूळचे भोसले. आता ते वेरूळ जरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलं, छत्रपती संभाजीनगरचं अगोदरचं नाव औरंगाबाद, त्याचं अगोदरचं नाव खडकी, मात्र तो प्रदेश अगोदर वेरूळचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. बर, आता वेरूळला गेलो तर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. काय महत्वाची गोष्ट आहे पा, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणजे प्रसिद्ध अशी महादेवाची मंदिर आहेत. मग नाशिकचं त्र्यंबकेश्वर असेल, पुण्याचं भीमाशंकर असेल, बीडचं परळी वैजनाथ असेल, हिंगोलीचा औंढा नागनाथ असेल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे वेरूळच्या घृष्णेश्वराचं मंदिर आहे. वेरूळचा घृष्णेश्वर. ओके, तर या घृष्णेश्वराच्या मंदिराबद्दल तुम्हाला सांगायची. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर हताशे मोडकळीला आलं होतं पा. त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळ आली होती त्या मंदिरावर. अवकळ आली होती म्हणजे फार वाईट परिस्थिती झाली होती, पडझड झाली होती, दुरावस्था झाली होती. पहा ना, हे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे.
येणारे जाणारे हळहळत हळहळत म्हणजे दुःख व्यक्त करत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त मात्र नित्य नियमाने येत असे. शिवभक्त म्हणजे शंकराचे भक्त नित्य नियमाने येत असत. शिवाच्या पिंडीवर म्हणजे शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. महादेवाला बेलफूल आवडतं. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्यानं गडी माणसे आणली, म्हणजे माणसं आणली त्यांनी आता, आणि मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या, मंदिराची सारी व्यवस्था लावली, घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला, मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले, आणि घृष्णेश्वराचे गेलेले वैभव हे पहा, घृष्णेश्वराचं हे मंदिर आणि घृष्णेश्वराचं गेलेलं हे संपूर्ण वैभव जे आहे ते पुन्हा परतले. हे कोणी केले? हे कोणी केलं माहितीये? कोण होते हे शिवभक्त? तर ते होते मालोजी राजे भोसले. कोण? मालोजी राजे भोसले. आता कोण आहेत हे मालोजी राजे भोसले? यासाठी आपल्याला वेरूळचे भोसले घराणं माहिती पाहिजे. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ, म्हणजे मालोजी राजे आणि विठोजी राजे हे दोघं भाऊ आहेत. थोरले आहेत मालोजी राजे, धाकटे म्हणजे 2 नंबरचे, नंतरचे आहेत म्हणजे लहान आहेत विठोजी राजे. बर, वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही 2 मुलं आहेत. म्हणजे भोसले घराण्यामध्ये बाबाजीराजे भोसले यांना 2 मुलं आहेत, थोरले मालोजी राजे आणि धाकटे विठोजी राजे. ओके, वेरूळ गावची पाटीलकी या बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजांकडे होती, म्हणजे मालोजी राजे आणि विठोजी राजे यांच्या वडिलांकडे होती. बर, मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी होते, म्हणजे फौज होती. बघा, तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहानं स्वारी केली होती. म्हणजे निजामशाहीवर शहाजहाननं आक्रमण केलं होतं. मुघल सम्राट शहाजहान त्यानं नगर शहर पण जिंकलं, आणि म्हणून निजामशहाला आपली राजधानी नगर सोडून आता कुठं जावं लागलं होतं? देवगिरीच्या किल्ल्यावर. त्या देवगिरीला दौलताबाद असं मोहम्मद तुघलकानं नाव दिलं होतं. त्या दौलताबाद मध्ये आपली राजधानी थाटली, राजधानी उभा केली निजामशहानं. ओके, आणि मग पहा, त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. हा निजामशहाचा मलिक अंबर नावाचा वजीर अतिशय हुशार होता, चाणक्य होता. लक्षात राहू द्या, तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्यानं दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली, आणि मग काय, त्यानं निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली, म्हणजे वर्णन केलं, सांगितले हे कर्तबगार बंधू आहेत. निजामशहानं मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली. कुणाला? निजामशहानं काय केलंय? मालोजी राजे, विठोजी राजे यांना दरबारामध्ये बोलावलं, त्यांचा सन्मान केला, आणि त्यांचा सन्मान करून त्यांना पुणे आणि सुपे या ठिकाणची जहागिरी दिली. ओके, झालं. अशा रीतीनं ही जहागिरी मिळाली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी, म्हणजे पहा, मालोजी राजांच्या पत्नीचं नाव उमाबाई आहे. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. लक्षात राहू द्या, साताऱ्याचे फलटणमध्ये निंबाळकर घराणं, आणि निंबाळकर घराण्यातील त्या उमाबाई आहेत. या उभयतांना म्हणजे या दोघांना 2 मुले आहेत. पहा, 2 मुलगे होते. कोण? एकाचे नाव शहाजीराजे भोसले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी, म्हणजे शहाजी राजांच्या धाकट्या भावाचं नाव शरीफजी आहे. शहाजी 5 वर्षाचा असताना, शहाजीराजे 5 वर्षाचे होते त्यावेळेस मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले. पहा, इंदापूर हे पुणे जिल्ह्यामध्ये, त्या इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले. विठोजी राजांनी पुढे काय झालं मग? मालोजी राजांचे धाकटे भाऊ म्हणजे शहाजी राजांचे चुलते विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केलाय. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजी राजे जाधवांच्या मुलीला मागणी घातली, म्हणजे जिजाबाईंना. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईंसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजी राजांनी स्वीकारली.
लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौज फाटा बाळगून होते आणि मग निजामशहाच्या दरबारातही त्याची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा मोठ्या थाटामाटात विवाह साजरा केलाय, लग्न झालं. जिजाबाई भोसले, जिजाबाई आता भोसले कुळाच्या लक्ष्मी झाल्यात. यानंतर पुढचा घटक पाहायचा, पुढची कर्तबगारी म्हणजे शहाजी राजे. निजामशहानं मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना आता दिली. शहाजी राजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहानं ती निजामशाही जिंकायचा बेत केला होता. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर शहाजी राजे निकरानं लढले, त्वेषानं लढले, मोठ्या ताकदीनं लढले. ती लढाई आहे 1624ची. त्या लढाईला म्हणतात भातोडीची लढाई, नगरमध्ये झालेली. नगर ते बीड रोडवर नगर पासून 17 ते 18 किलोमीटर अंतरावरती भातोडी नावाचं गाव आहे आणि त्या भातोडी नावाच्या गावामध्ये ही लढाई झाली. खरं तर मोगल सम्राट आणि विजापूरच्या आदिलशहाच्या समोर निजामाची लढण्याची हिंमतच नाही, ताकदच नाहीये. मात्र शहाजी राजाने गनिमी काव्याचा वापर केला. भातोडीचं धरणच रात्रीचं फोडून दिलं, बाहुबलीमध्ये दाखवलं तसं. आणि मग शहाजी राजांनी तिथं मोठा पराक्रम भातोडी ते अहमदनगर जवळ भातोडी ते प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी राजे मारले गेले, म्हणजे शहाजी राजांचे धाकटे भाऊ शरीफजी राजे धाकटे भाऊ धारातीर्थी पडले, वीरगती प्राप्त झाली. तिथंच भातोडी या ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे. पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला, त्यांची प्रसिद्धी मिळाली, त्यांचं नाव अजूनच वाढलं. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. म्हणजे मलिक अंबरला सुद्धा त्यांच्या वाढलेल्या वजनाची भीती वाटायला लागली. आपण इंग्लिशमध्ये जेलियसी म्हणतो, अशा पद्धतीची भीती त्याला वाटायला लागली. त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन, म्हणजे दोघांमध्ये आता वितुष्ट वैर निर्माण झाला आणि त्यामुळे शहाजी राजांनी निजामशाही सोडले. आता हे निजामशाही सोडायला निजामाचं आणि मलिक अंबर या वजीराचं कट कारस्थान नडलंय. त्याला म्हणायचं खंडागळ्याच्या हत्तीचं प्रकरण. या प्रकरणामुळे जाधव, शिंदखेडचे जाधव आणि भोसले यांच्यातच त्यांनी वैमनस्य लावून दिला आणि म्हणून शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाल्यानंतर विजापूरच्या आदिलशहानं त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. हा पहा, विजापूरच्या आदिलशहाचा दरबार सरलष्कर या किताबानं त्यानं शहाजी राजांना सन्मानित केलंय. पुढे निजामशाहीत मात्र बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावलाय. त्याचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता, हा काय धोरणिक नव्हता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झालाय आणि आता मुघलांच्या ताब्यामध्ये सगळी निजामशाही जाईल अशी भीती निर्माण झाली होती. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईनं शहाजी राजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, म्हणजे शहाजी राजांना विनंती केली, शहाजी राजांना आग्रह केला की निजामशाही तुमच्याशिवाय कुणी वाचवू शकणार नाही, तुम्ही या. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा निजामशाहीत आले होते, निजामशाहीत परतले होते. अशा रीतीनं हा अतिशय महत्त्वाचा आपल्या 3ऱ्या क्रमांकाचा जो धडा आहे तो धडा आपण पाहिलेला आहे, ज्यातून अध्यात्म घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आपण पाहिला. याचबरोबर शौर्य इंदापूर ते भातोडीच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचं शौर्य, ताकद, त्यांचा लढा, त्यांचा रणसंग्राम आपण पाहिला. म्हणून तर या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं वर्णन करत असताना कविराजांनी वर्णन केलंय, समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मान करी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. पुढे मुत्सद्देगिरी, आदिलशाही आणि निजामशाहीतील राजकीय वर्चस्व, हे राजकीय वर्चस्व टिकवत असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या सरदारांची, भोसले घराण्याची मुत्सद्देगिरी जी आहे ती मुत्सद्देगिरी इथं कामाला आली.
म्हणून तर आपल्या महाराष्ट्राचं गीत गात असताना त्या गीतामध्ये याचं वर्णन आहे. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानेला जवाब देती जीवा. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अशा रीतीनं हा 3ऱ्या क्रमांकाचा धडा आपण पाहिला, कंप्लीट केला. यानंतर आता तुम्ही त्या धड्याच्या खाली असणारे सर्व प्रश्न सोडवायचे. तुम्हाला ते छान पद्धतीने येणारच. नुसते ते धड्यावरचे प्रश्न आपल्याला शिकायचे नाही, तर या महाराष्ट्राचा दैदिप्यमान ज्वलंत इतिहास आपल्याला शिकायचा आहे. तो अंतःकरणामध्ये रुजवायचा आहे आणि त्या इतिहासाची जाण ठेवून त्या लढणाऱ्या, शौर्य गाजवणाऱ्या सरदारांच्या संघर्षाच्या, बलिदानाची जाण ठेवून या महाराष्ट्राच्या विकासासाठी, या महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भारताच्या प्रगतीसाठी आपल्याला काम करायचंय. आपल्याला त्यासाठी अभ्यास करायचा आहे. म्हणून तर म्हटलं जातं, इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवत नाही. असा इतिहास आपल्याला शिकायचा आहे आपल्या विद्या मंदिर नावाच्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या करिअरचाच नव्हे तर या करिअर बरोबरच राष्ट्राच्या करिअरचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. आणि हे स्वप्न घेऊन हे विद्या मंदिर नावाचं यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांसाठी वर्षभर 4थी ते 12वी पर्यंतचे सर्व घटक, सर्व धडे याच उर्मीनं सखोल विश्लेषणासह हाय टेक्नॉलॉजीच्या PPT सह शिकवले जाणार आहेत. म्हणून सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत, शाळेपर्यंत, प्रत्येक गुरुजनापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत हे यूट्यूब चॅनल आणि याची लिंक पोहोचली पाहिजे. कारण हे लाईफ टाईम, फक्त 1 वर्ष नाही तर लाईफ टाईम या विद्या मंदिरामध्ये नावाप्रमाणेच विद्यादानाचं या काम केलं जाणार आहे. आणि राष्ट्राच्या निर्माणार्थ एक छोटीशी सेवा आमच्याकडून प्रदान केली जाणार आहे. आजच्या या छानशा सेशनमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय शंभूराय.